नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर घणाघाती टीका केली. सदावर्ते यांच्यावर टीका करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं. गुणरत्न सदावर्ते आणि कोर्टाबद्दल मला अधिकृत काही माहिती नाही, परंतु गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा माणूस आहे. गुणरत्न सदावर्ते यांना बळ मिळणार, ती पुन्हा कोर्टात जाणार आहेत. फडणवीस साहेब पुन्हा जा म्हणणार, हे त्यांचं सुरूच राहणार आहे, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सोबत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा देऊन समाधानकारक तोडगा कसा काढायचा हे भाजपसमोर आव्हानच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा वाटपाच्या चर्चेत असताना अजित पवार यांना आज एका मोठा झटका बसणार आहे. त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसह 137 जण एकाच वेळी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. लोणावळ्यात आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार आहे. एक वेळ नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता. नाशिकच्या तरुणाईमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड क्रेज होती. बदलत्या वेळेनुसार ही क्रेज थोडी कमी झाली असली तरी संपलेली नाहीये. नाशिकमध्ये राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले, त्यातले 3 आमदार नाशिक शहराने दिली होती. नाशिकमध्ये राज ठाकरेंचा एक दबदबा होता. हा दबदबा थोडा कमी झाला असला तरी अजूनही त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते. राज ठाकरेंचं नाशिक शहरावर सुद्धा तितकंच प्रेम आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर या शहरातून राज ठाकरे यांना भक्कम जनाधार मिळाला होता. त्याच नाशिकमध्ये आज राज ठाकरेंचे बॅनर फाडण्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आली आहे. त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या धमकी प्रकरणास वेगळे वळण मिळाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी MIMचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.